डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स या पाठामध्ये आपण या अगोदरच्या भागामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स याबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्याचबरोबर डायव्हर्सिटी इन प्लांट्स याबद्दलसुद्धा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. आता आपल्याला यामध्ये डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहायची आहे. जशा प्रकारे वनस्पतीमध्ये विविधता आढळून येते त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आपल्याला आढळून येते. डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड डिफरंट शेप्स टू सर्वाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. देर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू. पर्यावरणामध्ये टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या प्राण्यामध्ये वेगवेगळ्या वातावरणात टिकून राहण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये काही काय झालेले आहेत, बदल झालेले आहेत. द व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स. द अमेबा दॅट कॅनॉट बी सीन विदाउट आयज. अमेबासारखा प्राणी आपल्या डोळ्याला आपण पाहू शकत नाही, विथ आवर आईज. द ह्यूज एलिफंट, द स्मॉल स्नेल, द फिश that swim in water, a kite that flies high in the sky, butterflies that flit around flowers, a house lizard that crawls around on a wall are all animals. Each has different characteristics. बघा, अतिशय मोठा असा हत्ती, छोटीशी गोगलगाय, त्याचबरोबर मासा आणि घार, फुलपाखरू इत्यादी प्राण्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यामध्ये वेगवेगळी विविधता आपल्याला दिसून येते. आणि या प्रत्येक प्राण्यांचं ईच हॅज अ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळी विविधता आपल्याला आढळून येते. सगळे प्राणी एकसारखे आहेत का? एकसारखे नाहीत. सर्व प्राण्यामध्ये विविधता आपल्याला आढळून येते. ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक हेड, नेक, अ टॉर्सो, टेल अँड लिम्स फॉर मुवमेंट. प्राण्यामध्ये हालचाल करण्यासाठी त्याच्या शरीराला डोकं आहे, मान, धड, शेपूट आणि हालचाल करण्यासाठी हातपाय असे अवयव प्राण्यांच्या शरीरामध्ये असतात. दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स विच कॅरी ऑन व्हेरियस फंक्शन्स इनसाइड देअर बॉडी. त्याचबरोबर या अवयवासोबतच या प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक ज्या संस्था आहेत, व्हेरियस फंक्शन्स इनसाइड देअर बॉडी, त्यांच्या शरीरामध्ये विविध क्रिया करण्यासाठी अनेक इंद्रिय संस्था आहेत. त्यामध्ये आपण बघू शकतो रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. अशा पद्धतीच्या अनेक संस्था या प्राण्यांच्या शरीरामध्ये कार्य करत असतात. इन दिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. म्हणजेच वनस्पतीप्रमाणे प्राण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येत असते. नेक्स्ट, कॅन यू टेल, तुम्ही सांगो पाहू, व्हॉट आर द डिफरन्सेस इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स लाईक अ स्नेक, अ लिझर्ड, अ टायगर, अ फिश, अन ईगल, अ हेन, अ क्रॅब, a housefly, an earthworm, a crocodile and a grasshopper. या प्राण्यांच्या शरीरामध्ये काय बदल आहे किंवा काय विविधता आपल्याला आढळून येते? ॲनिमल्स लाईक स्नेक, साप आहे, लिझर्ड, पाल, अ टायगर, वाघ, फिश, मासा, ईगल, गरुड, हेन, कोंबडी, क्रॅब, खेकडा, हाऊसफ्लाय, अँड अर्थवॉर्म, हाऊसफ्लाय माशी, अर्थवॉर्म
गांडूळ, नेक्स्ट क्रोकोडाईल, मगर अँड ग्रासहोपर म्हणजे नाकतोडा. यामध्ये आपल्याला काय पद्धतीने किंवा कोणते फरक त्यांच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला आढळून येतात. यामध्ये we see a variety in animals with respect to their food as well. प्राण्यांच्या व्हरायटी बरोबरच आपल्याला प्राण्यामध्ये जी विविधता आढळून येते, वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीर रचनेची विविधता आहे. त्याचबरोबर we see a variety in animals with respect to their food. त्यांच्या अन्नामध्ये सुद्धा आपल्याला व्हरायटी आढळून येते, विविधता आढळून येते. प्रत्येक प्राण्यांचं अन्न सारखं आहे का खायचं? तर नाही. प्रत्येक प्राण्यांचे अन्न खाण्याची पद्धती आणि त्यांचं खाण्याचं अन्नसुद्धा हे कसं आहे, वेगवेगळं आहे. ॲनिमल्स डिपेंड ऑन अदर फॉर देअर फूड. दे आर फाउंड इन प्लेस वेअर फूड इज अवेलेबल. प्राणी ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. ज्याप्रमाणे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स मेक देअर फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये. त्याचप्रमाणे प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. दे फाइंड फूड. Different animals have different method of obtaining and eating food. वेगवेगळ्या प्राण्यांची अन्न खाण्याची आणि अन्न मिळवण्याची पद्धत ही कशी आहे, वेगवेगळी आहे. This leads to different in their body structure. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या रचनेमध्ये सुद्धा त्याप्रमाणे बदल झालेले आपल्याला आढळून येतात. इथं काही चित्र दिलेले आहेत, त्यामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं प्रत्येक प्राण्याची शरीर रचना ही जी आहे ती शरीर रचना कशी आहे, वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. प्राण्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल किंवा रचनेमध्ये वेगवेगळे पार्ट्स आपल्याला दिसून येतात, जे की त्यांना सर्वाइव्हसाठी अतिशय उपयोगी असतात. इथं आपण बघितलं टायगर आहे. टायगरचा जो शरीराचा भाग आहे तो वेगळा आहे. त्याचबरोबर आपण इथं जर बघितलं तर बटरफ्लाय आहे, क्रॅब आहे, फिश आहे म्हणजे मासा. या माशाच्या शरीराची रचनासुद्धा आपल्याला वेगळी असलेला दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आणखी काही प्राण्यांची चित्र दाखवलेली आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हरायटी दिसून येते. नेक्स्ट, ऑब्झर्व द ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स. मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड अँड डिस्कस इन द क्लास. काय करायचं आहे आपल्याला, आपल्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यांची आपल्याला काय करायची आहे, यादी बनवायची आहे. अँड कंप्लीट द फॉलोइंग चार्ट ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन अँड ऑब्टेन अँड डिस्कस इन द क्लास. काही प्राण्यांबद्दल आपल्याला सभोवताली आढळणाऱ्या माहिती घ्यायची आहे आणि त्यांची आपल्याला नोंद ठेवून त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. एक चार्टसुद्धा आपल्याला दिलेला आहे. नेम ऑफ द ॲनिमल, प्राण्यांचं नाव लिहायचं आहे. व्हॉट इज देअर फूड, त्याचं अन्न काय आहे किंवा हाऊ दे ईट, काय खातात. वेअर डू दे लिव्ह, कुठे राहतात. अँड द स्पेशल फीचर दॅट फाउंड, आणि त्या प्राण्यामध्ये आपल्याला विशिष्ट असं काय वैशिष्ट्य तुम्हाला आढळून आलं याबद्दल आपल्याला त्यामध्ये नोंद करायची. टायगर घ्या उदाहरण, त्याची आपल्याला नोंद करता येईल. टायगरमध्ये काय काय आहे, ॲनिमल्स नेम टायगर, व्हॉट इज देअर फूड, त्याचं अन्न काय आहे, हाऊ दे डू दे ईट इट, ते कशा पद्धतीनं खातात. त्यांचे जे दातं असतात सुळे, त्या दातामुळे ते मांस चावण्यासाठी असतात, ते दाताच्याद्वारे टायगर मांस खात असतात. अशा पद्धतीनं कुठे राहतात, वेअर डू दे लिव्ह, दे लिव्ह इन फॉरेस्ट. अशा पद्धतीनं आपण त्यांचं वर्णन करायचं आहे.
you will not see all animals in your surroundings. आपण सगळीच ॲनिमल, सगळीच्या सगळे ॲनिमल आपल्या परिसरात आपल्याला आढळतात का? आढळत नाहीत. वाय इज इट सो? विच आर द अदर ॲनिमल दॅट यू नो ऑफ इट बट यू आर नॉट सीन? कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम यूजिंग द अबोव टेबल. आपल्याला ज्या प्राण्यांची माहिती नाही किंवा आपण पाहिलेलं नाही परंतु ऐकलेलं आहे, अशा सुद्धा प्राण्यांची यादी करायची आपल्याला. आणि आपल्याला काही प्राण्यांची माहिती या खालील वेबसाईटसुद्धा आपल्याला आढळून येईल. www.earthlabnet.com, www.discovery.com, www.seaworld.com या वेबसाईटवर आपण त्यांची माहिती पाहू शकतो. त्याचबरोबर नेक्स्ट, ट्राय धिस. टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पुडल अँड प्लेस इट ऑन अ ग्लास स्लाइड. ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप. व्हॉट डू यू सी? एका खड्ड्यामधून काय करायचं आहे, पाण्याचा एक थेंब, डबक्यामधील पाण्याचा एक थेंब घ्यायचा आहे आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली धरून त्याचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. व्हॉट डू यू सी? काय आपल्याला दिसून येईल? When a drop of water from a puddle is seen under a microscope, innumerable microbes can be seen moving about in it. प्रचंड असे सूक्ष्मजीव त्यामध्ये आपल्याला दिसून येतील. You will see the continuously moving amoeba. तुम्हाला त्या ठिकाणी सतत हालचाल करणारा अमेबा सारखा प्राणी दिसून येईल. The paramecium is also a unicellular animal like the amoeba. Amoeba, paramecium is the unicellular animals. म्हणजे युनिसेल्युलर मीन्स आपण पहिल्या पाठामध्ये बघितलेला आहे, मल्टीसेल्युलर अँड युनिसेल्युलर एकपेशीय सजीव. The body of animals made only one cells is called unicellular animals, and example is amoeba, paramecium. Next, a horse, a bear, a tortoise are multicellular animal. घोडा, अस्वल, कासव ही सगळे काय आहेत? मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीची सुद्धा आपण व्याख्या बघितली आहे. मल्टीसेल्युलर ॲनिमल, द बॉडी ऑफ ॲनिमल्स मेड मेनी सेल्स इज कॉल्ड मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. कॅन यू टेल? आपण सांगू शकाल का? व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ आवर बॅक कॉल्ड? आपल्या ज्या पाठीच्या मागच्या बाजूला ज्या हाडाचा चेन आढळून येते, आपल्याला साखळी आढळून येते, त्याला काय म्हटलं जातं? यामध्ये त्याला वर्टेब्रल कॉलम असं म्हटलं जातं. यानंतर ॲनिमल्स विथ अ वर्टेब्रल कॉलम अँड दोज विदाउट इट फॉर्म टू ग्रुप्स नोन ॲज वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स. या पद्धतीने प्राण्यांचे दोन प्रकार पडतात, ज्यामध्ये वर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा असलेली अँड इनवर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा नसलेली प्राणी. अशा प्रकारे प्राण्यांचे सुद्धा प्रकार पडतात. वर्टिब्रेट्स ॲनिमल्स अँड इनवर्टिब्रेट्स ॲनिमल्स. पाठीचा कणा असलेले, पाठीचा कणा नसलेले. स्नेक्स, बर्ड्स, फिश, कांगारूज ॲज ऑल्सो ह्युमन्स आर वर्टिब्रेट ॲनिमल्स. साप, पक्षी, मासा, कांगारू हे सर्व कसे आहेत? वर्टिब्रेट्स ॲनिमल्स आहेत, म्हणजे त्यांना पाठीचा कणा असतो. ॲनिमल्स सच ॲज स्नेल्स, कॉक्रोचेस, अर्थवर्म्स do not have vertebral column and therefore they are invertebrates animals. गोगल गाय, कॉक्रोच म्हणजे झुरळ, त्याचबरोबर अर्थवर्म्स म्हणजे गांडूळ या प्राण्यांना पाठीचा कणा असत नाही. अशा प्राण्यांना आपण म्हणतो इनवर्टिब्रेट्स ॲनिमल्स. नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड अदर विच गिव्ह बर्थ टू द यंग वन्स. काही अंडी घालणारी प्राणी आणि पिलांना जन्म देणारे प्राणी कोणते कोणते आहेत? सम ॲनिमल्स आर हॅच एग अँड सम ॲनिमल्स आर गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. काही प्राणी हे अंडी घालतात तर काही प्राणी हे पिलांना जन्म देतात.
वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक वन शेप इज कॉल्ड रिप्रोडक्शन. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण रिप्रोडक्शनची व्याख्या बघितलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की द लिव्हिंग थिंग्स प्रोड्युसेस अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक इट सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. अ हेन लेज एग्ज अँड हॅचेस देम. कोंबडी अंडी घालते आणि त्यातून पिल्लांना जन्म देते. आफ्टर अ फ्यू डेज द यंग चिक्स हॅच आउट ऑफ द एग्ज. काही दिवसानंतर त्या अंड्यामधून पिल्लं बाहेर येतात. अ काऊ गिव्ज बर्थ टू अ काफ. गाय जी आहे ती काय करते, वासराला जन्म देते. बिफोर दॅट द काफ ग्रोज विदिन द काऊज बॉडी. त्या अगोदर ते वासरू जे आहे ते गायीच्या शरीरामध्ये वाढत असतं. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन, प्रजननाच्या पद्धतीवरून ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन, प्रजननाच्या पद्धतीवरून प्राण्यांचं दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. फर्स्ट, वोव्हिपॅरस ॲनिमल्स विच ले एग्स. वोव्हिपॅरस मीन्स अंडज प्राणी, जे पिल्लांना अंडी घालतात. अँड विव्हिपॅरस ॲनिमल्स म्हणजे जरायूज ॲनिमल्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. म्हणजेच जे प्राणी डायरेक्ट काय करतात, पिल्लांना जन्म देतात. अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो, जरायूज प्राणी असं म्हणतो. आणि जे प्राणी अंडी घालतात अशा प्राण्यांना आपण म्हणतो ओव्हिपॅरस म्हणजेच अंडज प्राणी. वेअर आर द ॲनिमल्स नेमली अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टॉइज, an alligator, a fish, a deer and a frog to be found. घोडा, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरिण, बेडूक हे प्राणी कोठे आढळून येतात? अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट, ॲनिमल्स आर युजली क्लासिफाईड इंटू टेरेस्ट्रियल, ॲक्वॅटिक अँड ॲम्फिबियन्स. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून, प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून प्राण्यांचं 3 प्रकारात वर्गीकरण होतं. टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे जमिनीवर राहणारे, भूचर. ॲक्वॅटिक ॲनिमल्स पाण्यात राहणारे, जलचर. अँड ॲम्फिबियन्स म्हणजेच पाण्यात आणि जमिनीवर राहणारे म्हणजेच उभयचर. त्याचबरोबर नेक्स्ट आणखी एक आहे एरियल मोड ऑफ लाईफ म्हणजेच खेचर, जे की हवेत राहतात. अशा प्राण्यांना काय म्हणायचं, खेचर असं म्हणायचं. हावेवर ॲनिमल्स लाईक अ फ्रॉग, सॅलमंडर, टोड लिव्ह इन बोथ प्लेसेस नेमली लँड अँड वॉटर. दे आर कॉल्ड ॲम्फिबियन्स. जे प्राणी पाणी आणि जमीन दोन्हीमध्ये राहतात त्यांना म्हणायचं ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर. फक्त जमिनीवर राहतात ते टेरेस्ट्रियल, पाण्यात राहतात ते ॲक्वॅटिक म्हणजे जलचर, आणि पाणी आणि जमीन या दोन्हीमध्ये राहतात ते ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर. अ काइट, ॲन ईगल, अ क्रो, अ बटरफ्लाय, अ हनी बी ऑल फ्लाय इन द एअर. घार, गरुड, कावळा, फुलपाखरू, मधमाशी यासारखे प्राणी हे हवेत उडत असतात. दो they live in different places, these animals are said to have an aerial mode of life. अशा प्राण्यांना खेचर प्राणी असं म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्या डोक्याचा वापर करून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज्ड टू क्लासिफाय ॲनिमल्स. प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी कोणता क्रायटेरिया वापरलेला आहे. आत्ताच आपण बघितलं की the criteria used for classification of animals is vertebrate column, पाठीचा कणा असलेले आहे प्राणी आणि पाठीचा कणा नसलेले प्राणी. त्याचबरोबर द क्रायटेरिया यूज फॉर रिप्रोडक्शन, प्रजननाचा त्यांच्या प्रजननाच्या पद्धतीवरून त्यांचं केलं जातं. परत
अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट, त्यांच्या राहण्याच्या निवासस्थानावरून त्यांचं वर्गीकरण केलं जातं. त्याचबरोबर त्यांचं क्लासिफाय विथ द हेल्प ऑफ युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, त्यांच्या पेशी विभाजनावरून सुद्धा त्या प्राण्याचं वर्गीकरण केलं जातं. अशा पद्धतीनं आपण हा तिसरा घटक इथे आपल्याला संपलेला आहे. या पाठामध्ये आपण प्लांट्स, डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स, स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, त्याचबरोबर क्लासिफिकेशन ॲनिमल्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स याबद्दल माहिती पाहिलेली आहे. या नंतरच्या भागामध्ये आपण एक्झरसाइज या पाठाची अभ्यासणार आहोत. थँक्यू.